Yes, comment. Oh, nice to meet you, Rosina. मला तुम्हाला काही सांगायचं होतं. जर स्त्रिया शिकतील तर पुरुष शिकेल, नाही तर नाही. आणि तुम्ही आणि स्त्रियांना शिकवायचं नाही. हे खूप वाईट गोष्ट आहे. I hope you will think on it. जेव्हापासून तुम्ही मुलीला शिकण्यासाठी शाळा उघडण्याची गोष्ट केली आहे मला थोडी भीती वाटत आहे. ब्राह्मणांची काय प्रतिक्रिया असेल त्याच्यावर? मुलीच्या शिक्षणासाठी स्वतःला समर्पित कर. ईश्वर प्रत्येकाला समान न्याय देतो, प्रत्येकाला समान प्रेम करतो. ते तुम्ही मला सांगा. हो, अगदी तसंच आहे. अहो, आपण म्हणून जर विश्वासात प्रत्येकाला प्रेम का नाही करत, त्या जातीपातीचे धर्म इतका भेदभावाची गुन्हा का करतो? आपण याला बदलणार ना? हो, चला आपल्याला उशीर होत आहे. नमस्कार, मी विष्णू भट. आज तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, आज ऐतिहासिक दिवस आहे. आज आपण असा क्रांतिकारी दिवस साजरा करत आहोत इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलेला जाईल. आपला समाज एकीकडे स्त्रियांना पुजतो आणि दुसरीकडे शूद्र आणि अशूद्र म्हणतो. मी तर त्या लोकांना आभारी आहे ज्यांना सावित्री आणि ज्योतिबाला विचारलं की तू शूद्र आहे की ब्राह्मण. असो, मी इथे दाम्पत्याला बोलवतो इच्छितो ज्यांनी या शाळेची सुरुवात केली, जसं सावित्री आणि ज्योतिबा. काही वर्षापूर्वी मी माझ्या ब्राह्मण मित्राच्या वाढत होतो. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी मला जिंकलं होतं. माझा अपमान केला होता. तो अपमान मी रात्र दिवस माझ्या डोळ्यात माझ्या आठवड्या स्वरूपात अपमान हा समाज मिळवण्यासाठी एक विचार केला आहे, एक हत्यार निर्माण केलं. ना काळी ना तलवार, त्या उन्ही धारदार हत्यारमध्ये मी म्हणजे शिक्षा आणि माझी पहिली शिष्य सावित्रीबाई आणि माझी पहिली सावित्री. ते म्हणतात माझं घर माझी गल्ली, माझं अस्तित्व गावाच्या शेवटच्या मुलाला. ते म्हणतात माझं घर माझं अस्तित्व माझी गल्ली, गावाच्या शेवटच्या मुलाला. पण मी म्हणते संपूर्ण गावात सुरू होते. आज मी आपल्या मुलांना उभी आहे आणि आपल्यासोबत बोलण्याचं पात्र आहे. याचं मुख्य कारण म्हणजे शिक्षण. शिक्षणामुळे आपण आपल्या हाताच्या साखळ्या तोडू शकतो. एवढंच नाही, त्याच्या साखळ्या तोडल्यानंतर मानसिकतेला त्याच्या बदलू शकतो. आई आपल्याला जीवन देते आणि शिक्षक आपल्याला शिक्षेचं हत्यार देऊन आपलं जीवन सरळ बनवतात. त्यासाठी मी आभारी आहे माझ्यावरती आणि माझ्या ज्योतिबाई. ही आपली पहिली शाळा आहे जी आपण मुलींसाठी उघडली आहे. यामध्ये आपण मुलांचे शिक्षक स्वागत करू. मला विश्वास आहे की पुढे चालून मुली आपल्या मुलीला आभार देतील. चला मुलांना आतापासून तुम्हाला वर्णमाला. अननसाचा आईचा मनमागे मागे अननसाचा आईचा बाई बाई मी आज येऊ का? ये सगळी पुढे येऊ का? अननसा काय झालं सती? बाई बाई
मुलांनो, मला सांगा, सखीचे किती डोळे आहेत? तिला किती हातपाय आहेत? मला सांगा, सखीच्या डोक्यावर मुलगा आहे का? तिला शेपटी आहे का? मग त्यांच्या दोघींमध्ये काही अंतर आहे का? तर मुलांना आपण सर्वजण एक समान आहोत. त्यांचे पॅरेंट्स कॅमेज चेंज असं गोटे फेकण्याचा विषय आहे. फेका, अजून फेका. चिखल माती शेण तुझे फेकायचे ते फेका. तुमच्या हातातली चिखल माती शेण सर्व माझ्यासाठी तुझ्यासारखे आहे. हे नका तुमच्या बहिणींना शिकवते. तुम्ही माझ्या रागाची नाही तर माझ्या दयेचे पाठी आहात. निष्ठा जर मुलीच करणार असेल तर तुम्हाला दया नाही शिक्षण द्यावं. काय करावं असंच व्हायला हवं. हो, मी माझ्या घटनांना मीही शिकेल आणि त्याला नाही शिकत. बस सावित्रीबाई, शिक्षणासाठी धडकणाऱ्या स्त्रिया नक्कीच समोर जातात आणि आपल्या समाजाला बदलवतात. हे कार्य ऐतिहासिक आहे. श्रुती कुठे आहे? शाळेच्या काही लोकांनी माझ्या अंगावर हो, मी असेच करणार आणि मी मागे हटणार नाही. हे सर्व काय आहे प्रतिभा? सुनबाईच्या साडीवर शेण, चिखल आणि घाट. हो बाबा, काय करावं? येतात काही मुलांनी तुमच्या अंगावर शेण माती घाण फेकली. मग काय फुल फेक का? तुला कितीदा सांगितलं मी ना, तुला कितीदा सांगितलं मी ना, हे सर्व धर्म जातीचा विषय आहे. यात तू लक्ष देऊ नको. शूद्रांना महिलांना शिकण्याचा अधिकार नाही आहे. आणि तू हे शाळा उघडून प्रत्येक ब्राह्मणाला आपला विरोधी केलाय. प्रत्येक ब्राह्मण नाही बाबा, काही विचार करत नाही. कोणी सांगितलं? कोणत्या पुस्तकाला आहे की शूद्रांना आणि महिलांना शिक्षण नाही? हे सर्व देवाची आज्ञा आहे होती. अहो बाबा, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला आणता. जगातला कोणत्याही पुस्तक नाही जे देवाला लिहिलं ते धर्मपंडितांनी लिहिलं, ते मानवाने फक्त. हे बघ ज्योती, हे सर्व मला माहित नाही. आपल्या पूर्वजांनी जे पण नियम बनवले आहे आपल्याला ते पाळावंच लागेल. बस. तर ऐका बाबा, माझा एक नियम आहे. शिका आणि माझ्या मागे चला. तू काय पागल झालाय? त्या मशिनरी शाळेच्या अध्यापिकांनी तुझा डोकं फिरवलेलं आहे. तुम्ही जर हे पण ऐकलं आता तुम्ही इसाई धर्म स्वीकार करणार आहे? काय? नाही बाबा, मी इसाई धर्म स्वीकार करणार नाही, पण या हिंदू समाजामध्ये ज्या चुकीच्या चालीरीती आहेत, त्या चालीरीती बंद करून एक समाजामध्ये नवीन जोड निर्माण करणार आहे. हे बघ, हे सर्व मला माहित नाही. ही शाळा बंद झालीच पाहिजे आणि सुनबाईचं शिक्षण बंद झालंच पाहिजे. हे होणार नाही. जर तू माझं ऐकशील नाही तर या घरात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही. चल सावित्री, हे आपलं सामान. हे बघ बाबा, आणि आमची विचारधारा बदलणार नाही. ज्योती, तू पागल झालाय. ज्योती, हा. सावित्रीबाईंसोबत आणखी एक नाव होतं. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांचं योगदान हे सावित्रीबाईंच्या बरोबरच आहे. ते म्हणजे फातिमा शेख. फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंच्या नाव फक्त सहयोग केलं तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन
हुआ? सब खैरियत से तो है ना? मामाच्या समाजाच्या कार्यामुळे त्यांनी गृहत्याग केला आहे. या अल्लाह, खूप वाईट वाटलं हे ऐकून. असू द्या, तुम्ही आमच्या घरी आले, आम्हाला हे लायक समजलं, इसलिए दिल से शुक्रिया. आओ अंदर आओ. याव ना सावित्री. या. आता जे झालं ते झालं. आपण सगळे सोबत मिळून जाऊन स्त्री शिक्षणासाठी मिळू, स्त्री शिक्षणासाठी लढू. तुम्ही आमच्या घराला आपलंच समजा. या समाजाच्या मोठमोठ्या रीती, रूढी, परंपरा आणि सामाजिक अंधश्रद्धा हे सगळं अंधार दिसते. त्यामुळे आपण सगळं प्रेमाच्या रोषणीने या समाजाला प्रकाशमय करू. जेव्हा ज्योतिबा आणि सावित्रीला रोखण्याचा तमाम प्रयत्न धुळीला गेला तेव्हा गोष्ट मारहाणीवर आली. ज्योतिबा आणि सावित्रीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्योती ज्योती उठ, ज्योती उठ. तुला कोणी दिलं आमच्या स्त्रिया? तुला कोणी दिलं आमच्या स्त्रियाला शिकवण्याचा अधिकार? पुढे जातीला तुम्ही त्या ब्राह्मणाचा कुठला स्त्रियांना शिकू देत ना? अरे आपली बहीण पण याच्या शाळेमध्ये आहे. माफ करा ज्योतिबा, माझं चुकलं. आता तलवार सोडू, काठी सोडू आणि आमच्या बहिणी आणि आमच्या लेकरा बाळाला आपण हाती कलम देऊ, हे आम्ही ज्योतिबाकडून शिकलो. या गोष्टीचा लोकांना इतका प्रभाव झाला की नाही फक्त त्या लोकांनी आपल्या लेकरांना सावित्रीकडे शिकायला पाठवले, तर शिकायला यायचे आणि सावित्री ज्योतिबांचा जो खडतर प्रवास सुरू केला होता त्यांना प्रत्येक लोकांपर्यंत सुरू केला. चौकात सभा भरली. सावित्रीबाई, आम्ही तुम्हाला इथे चुकीचं समजलं तरी तुम्ही आमच्या मुलींना शिकवलं, घडवलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आज आपण आम्ही सगळ्यांसमोर तुम्हाला ज्ञान ज्योती म्हणून सन्मानित करतो. धन्यवाद. आज माझे हे आयुष्य सार्थक झाले. सावित्रीबाईंच्या अथक परिश्रमामुळे समाजात शिक्षण क्रांती घडते. शिक्षणाच्या प्रकाशाने समाज नव्या दिशेने जातो. सावित्री नव्या जगाची, सावित्री नव्या जगाची, तू प्रेरणा नव्या युगाची, तू प्रेरणा नव्या युगाची. देवकी चिखल शेत मातीचे, देवकी चिखल शेत मातीचे, अन्याय अत्याचारी सडे, अन्याय अत्याचारी सडे, दुखीनांच्या शिक्षणासाठी, दुखीनांच्या शिक्षणासाठी, तुझं जीव तळमळे, तुझं जीव तळमळे. निर्मळ गंगांतून निर्मळ